फक्त विखे पाटीलच नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसींचं प्रमाणपत्र आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ओबीसींचं प्रमाणपत्र काढून ठेवलंय अशी वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. वडेट्टीवारांचं वक्तव्य ऐकून मला धक्का बसला. माझ्याकडे ओबीसींचं कुठलंही प्रमाणपत्र नाही. वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर काँग्रेस मला का टार्गेट करते, सुळेंचा सवाल. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे नागपूरच्या दौऱ्यावर. विविध महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांसोबत अमित ठाकरेंचा संवाद. धाराशिवमध्ये पळवापळवीचे भाजप आणि शिवसेनेमध्ये नाट्यमयी राजकारण. भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. भंडाऱ्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दौऱ्यासाठी रंगरंगोटीवरती खर्च केला जातोय. नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या विश्रामगृहाच्या दौऱ्यापूर्वी कायापालट. तर सर्वसामान्यांना सोयीसुविधांसाठी तडजोड करावी लागते. सांगलीच्या वाळवा तालुक्यामधील राजाराम बापू कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या विरोधात साखराळेमध्ये ग्रामपंचायतीच्या समोर आमरण उपोषण सुरू आहे. कारखान्याच्या प्रदूषणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी. कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे गावाचं अस्तित्व धोक्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. चंद्रपूरमधल्या गडचांदूर नगर परिषदेच्या भाजप नगरसेवकावरती 3 महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई. सूरज पांडे असे या नगरसेवकाचं नाव आहे. दारूबंदी कायदा, मारहाण, शासकीय कामामध्ये अडथळा, विनयभंग आणि अवैध सावकारी यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. सांगली जिल्हा बँकेमधल्या नोकर भरतीची 31 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा केंद्र दूर असल्यामुळे परीक्षार्थी आणि संचालक मंडळानं नाराजी व्यक्त केली. बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक पदाच्या 444 जागांसाठी तब्बल 19,000 अर्ज आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीची व्याप्ती वाढण्याची शक्यता. 120 पेक्षा अधिक गुण मिळवून वरचा क्रमांक मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची इतर स्पर्धा परीक्षांमधली कामगिरी ही सामान्य आहे. हे सगळे परीक्षार्थी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एमपीएससी पेपरफुटीच्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं 6 जणांना अटक केली आहे. एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह इतर 3घांना अटक करण्यात आली. माध्यमांमध्ये बातम्या आल्याच्या नंतर एमपीएससीकडून कारवाईसाठी हालचाल. ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यामधल्या व्हॉट्सअप चॅटिंगमुळे पेपरफुटीचं बिंग फुटलंय. दोघांमधला चॅट हाच पेपरफुटीचा पुरावा म्हणून निर्णायक ठरला. ऋतुजा आणि गौरव यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि या प्रेमापोटी ऋतुजानं पेपरफुटीची माहिती गौरवला दिल्याचं तपासातून उघड झालंय. पेपरफुटीच्या मागे कुणीही असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल, मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. भविष्यामध्ये पेपर फुटणार नाही याची काळजी घेऊ, महाजन यांची ग्वाही. पुण्याच्या मांजरी परिसरामधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची आंदोलक आणि विद्यार्थ्यांसोबत 5 तास चर्चा. मात्र अजूनही ठोस निर्णय न झाल्यामुळे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिबिरामध्ये सहभागी झाल्याविषयी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाण्याचं सादरीकरण आणि भोजपुरी गाण्यावरती नृत्य केल्यामुळे वाद निर्माण झाला. बोरिवलीमध्ये मराठी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात 20,000 रिक्षा चालकांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र देण्यात आलं. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाण्यावरती नृत्य करण्यात आल्यामुळे विरोधकांकडून टीका. रायगडमध्ये साखरेचे दर प्रति किलो 75 ते 80 रुपयांवर. साखरेचे दर 80 रुपयांवरती गेल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. साखर खरेदी करणं खिशाला परवडत नसल्याची सर्वसामान्यांची संतप्त प्रतिक्रिया. साखर महागल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील चहाचे दर देखील वाढले. 1 कप चहा आता 10 रुपयांवरून 15 रुपयांवर गेलाय. तर स्पेशल चहा 25 रुपयांवर गेलाय. याचा फटका चहा विक्रेत्यांना बसण्याची शक्यता आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. कालच्या तुलनेमध्ये 200 रुपयांनी तर गेल्या 4 दिवसांमध्ये कांद्याच्या दरात 500 रुपयांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे. बफर स्टॉक दिल्लीकडे रवाना होताच कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाली आहे. जळगावमध्ये गेल्या 24 तासांमध्ये सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचा दर 1,63,000वरून 1,60,000 रुपये झालाय. चांदी 2,50,000वरून 2,45,000वर गेली आहे. सोन्याच्या दरामध्ये 3,000 आणि चांदीच्या दरात 5,000 रुपयांची घसरण. एसटी तोट्यामध्ये गेल्यामुळे उत्पादन वाढीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला अखेर हटवण्यात आलं. एसटीचं उत्पादन वाढवण्यासाठी वीरेंद्र कदम या अधिकाऱ्याला नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. मात्र उत्पादन वाढण्याच्या ऐवजी जुलैमध्ये 138 कोटींचा तोटा झालाय.
मुंबईमधील मुलुंड पूर्व म्हाडा वसाहतीमध्ये पत्र्याच्या रूममध्ये नकली मिठाई तयार होत असल्यामुळे खळबळ माजली आहे। एफडीएच्या कारवाईनंतर उत्पादन सुरू असल्याचा समाजसेवक सागर देवरे यांचा दावा। पाम तेलाच्या खव्यापासून मिठाई आणि घातक रंगांचा वापर होत असल्याचा देखील आरोप आहे। सिल्लोड जळगाव महामार्गावरच्या मंगरुळ फाट्यावरती बैल आणि घोड्यांना एकाच टांग्याला झुंपून धोकादायक पद्धतीच्या शर्यती या ठिकाणी सुरू होत्या असा आरोप आहे। शर्यतींवरती हजारो रुपयांचा जुगारही सुरू आहे। प्राण्यांना मारहाणही होत असल्याचा दावा आहे। नागरिकांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। ठाण्यामधील शहापूरच्या टेंभा आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवरती कर्मचाऱ्याकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला। विद्यार्थिनीनं अधीक्षकांकडे तक्रार केल्याच्या नंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला। आश्रमशाळा कर्मचारी गवळी झिपरू याला पोलिसांनी अटक केली आहे। गवळी झिपरूच्या विरोधामध्ये यापूर्वी 21 विद्यार्थिनींकडून विनयभंगाची तक्रार दाखल आहे। चारचाकी वाहनाच्या थकीत हप्त्याची रक्कम तात्काळ भरण्याचा सतत तगादा लावल्यामुळे तरुणानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं। अशोक मगरेस असा आत्महत्या केलेल्या तरुणाचा दावा आहे। 2023 मध्ये पुणे इथल्या श्रीराम फायनान्स कंपनीच्या भूमकर चौक वाकड शाखेमधून त्यानं कर्ज घेऊन कार खरेदी केली होती। पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे। नाशिकच्या पंचवटीमध्ये 32 वर्षीय शुभम पवार यांचा गोदावरीच्या नदीपात्रामध्ये मृतदेह सापडला। पत्नी आणि वडिलांना मोबाईलवरती सॉरी असा मेसेज पाठवत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। पंचवटी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद, तपास सुरू आहे। पालघरमध्ये शहरामधील घोडीला गार्डन इथल्या इमारतीच्या बंद घरामध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेमधला मृतदेह सापडला। तर पतीनंच हत्या केल्याचा मृत महिलेच्या भावाचा आरोप आहे। हत्या करून पती हा फरार झाल्याचाही आरोप आहे। मुंबईमधल्या सायन रेल्वे स्थानकामध्ये टॉवरवरती चढून एका प्रवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न। पोलिसांकडून या प्रवाशाची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला। संबंधित व्यक्ती डॉक्टर असल्याची माहिती आहे। कामावरून काढून टाकल्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती। भंडाऱ्यामधल्या प्रकल्पांमध्ये 67.32% इतका जलसाठा आहे। दमदार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ। मामा तलावामध्ये सर्वाधिक 79.79% इतका पाणीसाठा। गोसेखुर्द धरणामध्ये 62.75%, बावनथडी प्रकल्पामध्ये 31.12% उपयुक्त जलसाठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।